नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना इच्छुकांनी आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। फलटण शहरातील 13 प्रभागामध्ये ही निवडणूक होत असतानाच नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 13 प्रभागातून संभाव्य प्रबळ इच्छुकांची नावे आपण पाहत आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभाग क्रमांक 9 मधून संभाव्य प्रबळ दावेदार इच्छुक कोण आहेत हे आपण पाहिलं होतं। यानंतर आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये। प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रामुख्याने जे आरक्षण जे आहे ते ओबीसी महिला एका जागेसाठी, तर दुसरी जागा ही सर्वसाधारण आहे। यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधले दोन्हीही जागांसाठी सरळ सामना होणार आहे। यापूर्वी आपण पाहूया प्रभाग क्रमांक 9 मधून आस्पिया आया शेख ह्याही इच्छुक आहेत, महिला जागेवरून त्या इच्छुक आहेत। आता पाहूया प्रभाग क्रमांक 10 मधून कोण आहेत संभाव्य इच्छुक उमेदवार। प्रभाग क्रमांक 10 मध्ये दिग्गज उमेदवार इच्छुक आहेत। यामध्ये प्रामुख्याने फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिलेले श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे इच्छुक आहेत। याचबरोबर प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचे विशाल पवारही या ठिकाणावरून इच्छुक आहेत। त्याचबरोबर अनिल शिरतोडे यांच्या घरामधून महिला या ठिकाणी संभाव्य चर्चेत नावे आहेत। मिलिंद नेवशे यांच्याही घरातून संभाव्य चर्चेत या ठिकाणी उमेदवार आहेत। त्याचबरोबर अमित बोहिटे हेही या ठिकाणी संभाव्य इच्छुक आहेत। राहुल निंबाळकर यांचंही नाव या ठिकाणावरून चर्चेत आहे। याबरोबरच सौ जयश्री रणजित भुजबळ, मानाजी चव्हाण यांचंही नाव या ठिकाणी संभाव्य चर्चेत आहे। त्याचबरोबर बबलू मोमीन, त्याचबरोबर सौ मनीषा राजेंद्र काळे अशा प्रकारची नावे या ठिकाणी संभाव्य चर्चेतील आहेत। यामधील काही उमेदवारांच्या घरातील महिलाही या ठिकाणी रिंगणात येऊ शकतात अशी संभाव्य चर्चेतील नावे ही प्रभाग क्रमांक 10 मधील आहेत। तुम्हाला काय वाटतं, प्रभाग क्रमांक 10 मधून कोण कोण उमेदवार रिंगणात उतरतील हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।